आता हे टॅगमध्ये दोन जाणार बघा. इफ y इक्वल टू 100 of log x plus 100 of log x plus 100 of log x plus dash infinite time of 100 of log x, then show that dy by dx equal to 1 upon x in bracket 2y minus 1. आता हे प्रूफ करायचे आपल्याला. असे जर उदाहरण असेल ते उदाहरण आपल्याला एमसीक्यू मध्ये जास्त विचारले जातात. y ला जर अंडर रूट मध्ये असेल त्याला स्क्वेअरिंग करून टाका. उदाहरणाला स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड we get y चा स्क्वेअर y स्क्वेअर. और एक रूप आएंगे फक्त log x प्लस इथे काय 100 of log x प्लस 100 of log x प्लस 100 of log x प्लस डॅश इन्फिनिटी. मग आपण काय करणार आहोत log x प्लस याच्यावर एक नंबरवर काम करतो त्याला y म्हणून द्यायचे आणि मग डिफाइन करायचे बघा. y स्क्वेअर इक्वल टू log x प्लस y आता डिफाइन करा. differentiate with respect to x. y square to y and y चा divide x multiple. log x 1 upon x, y चा divide x. त्यानंतर पुढच्या स्टेपला divide x जवळ घ्या. काय divide x म्हणजे 2y. इथे काही दिलं म्हणजे 1 तो इकडे मायनस होईल. जरा divide x तो अर्धा साइडला. आणि divide करा. म्हणजे काय therefore dy by dx equal to 1 upon x in bracket 2y minus 1 and 2. मग ते दाखवायचं आपल्याला dy x equal to 1 upon x in bracket 2y minus 1. सेकंड एक्झाम्पल पण तसंच. आता पॉवर ची पॉवर x raised to x up to dash इनफाइनाइट टाइम असेल तर याला झाली नाही पद्धत काय आपण सांगितलं होतं की कोणत्या उदाहरणामध्ये जर इनफाइनाइट टाइम पद्धतीचा दोन प्रकार आहेत. पहिला रूट मध्ये असेल तर स्क्वेअरिंग करायची आणि पॉवर मध्ये असेल तर लॉग टेकिंग लॉग वापरायचे. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड काय लॉग y इक्वल टू लॉग ऑफ x रेज टू डॅश इनफाइनाइट. ही जी पूर्ण पॉवर आहे ती पुढे घ्यायची म्हणजे काय ना x रेज टू डॅश इन्फिनिटी आणि बेसला लॉग लागेल लॉग x. याला काय म्हणतो आपण x रेज टू इन्फिनिटीला y म्हणायचे म्हणजे लॉग y इक्वल टू y लॉग x. आता डिफाइन करा. differentiate with respect to x. log y equal to 1 upon y dy by dx. इथे प्रोडक्ट होईल y ला कॉन्स्टंट log x equal to 1 upon x plus log x ला कॉन्स्टंट y equal to dy by dx. आता dy dx वाले जवळ घ्या. dy dx चे कोण इथे 1 upon y इथे dy dx चे कोण log x इकडे जाणार काय तो minus log x equal to काय राहिलं ते y upon x. आता याला सिम्प्लिफाय करायचं आपल्याला 1 upon y minus log x एलसीएम काढा. एलसीएम काढल्यानंतर हे उत्तर आणायचे आपल्याला. बघा dy by dx in bracket क्रॉस मल्टीप्लिकेशन 1 into 1 minus y log x upon y equal to y upon x. पक्षांतर करा उलटा पलट y upon x झाला आधी वाढला की मल्टिपलला जाईल आणि मल्टिपलला तर डिवाइड जाईल. सिम्प्लिफाय करा y into y square upon x in bracket 1 minus y log x 1 minus y log x होते. आता y log x ची किंमत काय देतो बघा. याला दोन नंबर टाकून याला एक नंबर y log x ची किंमत तरी मला लॉग y झाली. y log x ची किंमत प्रॉब्लेमवर y upon x in bracket 1 minus y log x ची किंमत काय करायची आपल्याला याच्याकडे 1 व 2 वर log y करायचं. बघा ते याला म्हणतो बघा y square upon x in bracket 1 minus log y. and it's proof. असे आपल्याला शो दॅट टू दॅट मध्ये प्लेट फंक्शनचे उदाहरण विचारले जातात. आता पुढचा जो टाइप आहे तो म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन काय असतं. पॅरामीटर मध्ये x इक्वल टू अल्फा थीटा y इक्वल टू अल्फा थीटा पोलर कोऑर्डिनेट त्याला आपण पॅरामेट्रिक फंक्शन असं म्हणतो. x बरोबर आणि y बरोबर दोन किमती असतात. बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शनचे डेफिनेशन काय आहे. if x is the differential function of t and y also differential function of t then x equal to dx by dt करायचा t मध्ये y पण t मध्ये म्हणून याच्या dy by dt काढायचं याच्या dx by dt काढायचं दोघांचा क्वोशंट म्हणजे dy x
डी वाय बाय डी वर काही वाय ला वाय डी वायला डी टी डिवाइड केला dx ला dt ने डिवाइड केला का कारण x हा t मध्ये y सुद्धा t मध्ये जर x हा थीटा मध्ये असेल आणि y सुद्धा थीटा मध्ये असेल तर dy बाय d थीटा dx बाय d थीटा म्हणजे d थीटा ने दोघांना डिवाइड करायचं असा हा फॉर्म्युला म्हणजे मेथड ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन आता याच्यावर आपण वन बाय वन एक्झाम्पल घेणार आहोत फाइंड dy बाय dx चा विचारलं असता आपल्याला ओळखायचं आहे कोणत्या टाइपचे सारायचे काढता येईल तो पॅरामेट्रिक आहे का इम्प्लिसिट आहे का लॉगरिथमिक आहे का कॉम्पोजिट फंक्शन आहे का चेंज आहे का मेथड ऑफ इन्व्हर्स फंक्शन आहे हे सगळे प्रकार तुम्हाला ओळखायचे आणि मग डिवाइडेड काढण्याचे प्रकार तुम्हाला माहिती पडेल मग कसा रेडो काढतात रेडो काढण्याचे प्रकार आपला मागच्याच आहे म्हणून तुम्हाला बोललो होतो की मेथड ऑफ कॉम्पोजिट फंक्शन आणि मेथड ऑफ इन्व्हर्स फंक्शन हे टाइप ज्याचे क्लिअर झाले त्याला पुढचे सगळे एक्झरसाइज सोपे आता फक्त मांडणी म्हणजे मेथड असते मेथड कशी ती डिवाइडेड याची मेथड डिवाइडेड कसं लिहितात डिवाइडेडच्या फॉर्मला कसा आहे dy बाय dt अपॉन dx बाय dt अशी मेथड आहे म्हणजे तुम्ही रेडो काढणार आहे रेडो काढून सूत्राने वाढायचे फक्त काही x हा t मध्ये y हा t मध्ये म्हणजे आपण डिफाइन करणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t मग dy बाय dt लावायचे आहे dy बाय dt लावला dx बाय dt आला काय येते दोन पुढे उतरायचं त्याच्यात ना x सबट्रॅक्ट आपण x च्या काळात होतो डिफरन्शिएट ने विथ रिस्पेक्ट टू x ने तसं विथ रिस्पेक्ट टू t चे t चे रेडो काढायचं आहे एंड y ला t ने डिफरन्शिएट होतं काय dy बाय dt 2a म्हणजे आता t च्या काय 1 बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन काय डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन dy बाय dt बरोबर dy बाय dt अपॉन dx बाय dt मग dy बाय dt काढला तुम्ही 2a आणि dx बाय dt काढला 2a या पद्धतीने दुसरा बघा आता x equal to under of a square plus m square and y equal to log of a square plus m square होईल आता आपल्याला इथे एका स्टेप मध्ये कसं काढतात ते दाखवतो dy by dx विचारला आहे dy ला कसे डिफाइन करणार x हा m मध्ये y हा m मध्ये याला डिफरन्शिएट dm ने करायचं म्हणजे dy ला dm ने डिवाइड करा dx ला भी dm ने डिवाइड करा म्हणजे आपल्याला काय विथ रिस्पेक्ट टू m ने डिफाइन करायचं y च्या डेरिव्हेटिव्ह लिहायचे आहे इथे y च्या डेरिव्हेटिव्ह काय म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढणार लॉग f x काय लॉग f x 1 अपॉन fx आणि f x च्या बाजूला याची 0 आणि घ्यायचा 2m चला उत्तर इथे dx बाय dm मध्ये x ला डिफाइन करायचं m ने रूट f x म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन 2 अंडर रूट f x आणि f x च्या बाजूला 2m dm कॅन्सल उलटा आउट केले तर कायला 1 अपॉन a स्क्वेअर प्लस m स्क्वेअर into 2 under of a square plus m square मारू जाता है कि मैं a1 आपण या माइनस 1 दिला a square plus m square ते 1/2 लॉग इंटा से दी पावर 1/2 यानी की पावर 1 है वर्किंग से राइट 2 in bracket a square plus m square 1/2 minus 1/2 तो त्याला रूट ला माइनस आणि खाली टाकू शकता तुम्ही a square plus m square ते 1/2 म्हणजे काय अंडर रूट 2 upon under of a square plus m square अशा पद्धतीने आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढू शकतो dx बाय dm वेगळा काढा dy बाय dm वेगळा काढा बाय डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन च्या फॉर्म्युला लिहा तो त्याच्यामध्ये किमती भरा इथे सिम्प्लिफाय केला तर डेरिव्हेटिव्ह काय देतो आपण t सिम्प्लिफाय करायचा प्रकार बघतो पुढे तुम्ही काय करता डेरिव्हेटिव्ह काढण्याचा प्रकार आपला मागचा राहील फक्त किमती भरा सिम्प्लिफाय करा आणि जे उत्तर येते ते तीसरा उदाहरण बघा x equal to a in bracket 1 minus cos theta y equal to b in bracket theta minus sin theta आता x हा थीटा मध्ये y सुद्धा थीटा मध्ये उन्हाला थीटा डिफाइन करा इथे कसं होतं बघा x हा t मध्ये होता y हा t मध्ये होता म्हणून t डिफाइन केला आता इथे x हा थीटा मध्ये आहे y हा थीटा मध्ये उन्हाला थीटा डिफाइन करायचं आहे ते बघा डायरेक्ट कसं काढता तीसरा x equal to a in bracket 1 minus cos theta y equal to b in bracket theta minus sin theta ना आपल्याला जब फाइंड dy by y using the of parametric function आता इथे y च्या डेरिव्हेटिव्ह वर लिहायचे y च्या डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय हे y वाले क्वांटिटीचे डेरिव्हेटिव्ह आम्ही जात असा थीटा डेरिव्हेटिव्ह काय 1 minus sin डेरिव्हेटिव्ह cos झाला इथे dx by dt theta म्हणजे dx च्या डेरिव्हेटिव्ह खाली घ्यायचा आहे हे जात असा 1 च्या डेरिव्हेटिव्ह 0 minus cos theta म्हणजे काय plus sin theta सिंप्लिफाय करायचं b upon a 1 minus cos theta काय असतं
2 sin square theta by 2 आणि sin theta असतो 2 sin theta by 2 cos theta by 2 2 2 cancel एक sin कट sin upon cos काय झाला tan theta by 2 therefore b upon a sin upon cos काय झाला tan theta by 2 या पद्धतीने लिहायचं म्हणजे डायरेक्ट काढतोय तुम्ही काय करणार डी बाय डी इकडे काढा dy बाय dt इकडे काढा दोघांचा क्वेश्चन म्हणजे काय डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन चौथा बघा x equal to cos inverse 2t upon 1 plus t square आणि y दिलाय तुम्हाला sec inverse under of 1 plus t square आता बघा याला cos इन्व्हर्स पेक्षा समजून डेरिव्हेटिव्ह काढला तरी येणार आहे sec इन्व्हर्स पेक्षा समजून डेरिव्हेटिव्ह काढला तरी येणार आहे पण आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन मध्ये काय केलं काढलं आहे याला cos इन्व्हर्स cos fx sec इन्व्हर्स sec fx आणण्यासाठी प्रयत्न केला होता त्याच्यासाठी आपल्याला दोन मेथड होत्या एक युजिंग ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युला मेथड आणि दुसरी युजिंग ट्रिग्नॉमेट्रिक सबस्टिट्यूशन मग आता ट्रिग्नॉमेट्रिक सबस्टिट्यूशन मध्ये कोणता फंक्शन 1 plus t square म्हणून पुट t बरोबर काय व्हायचं tan थीटा भरायचं मग t tan थीटा भरला तर थीटा काय tan इन्व्हर्स t बघा तुम्ही एक बरोबर cos इन्व्हर्स 2 tan theta upon 1 plus tan square theta cos इन्व्हर्स काय फॉर्म्युला आहे sin 2 theta चा फॉर्म्युला आहे मग sin ला cos करण्यासाठी काय करणार cos of pi by 2 minus 2 theta sin theta cos 91 theta लिहायचं cos इन्व्हर्स cos कट pi by 2 minus 2 theta ची किंमत काय आहे tan इन्व्हर्स t कारण आपण x ची किंमत t मध्ये तर t मध्ये करायची मग डेरिव्हेटिव्ह काढायचं तसं इकडे बी y equal to sec inverse under of 1 plus tan square theta sec inverse under मध्ये 1 plus tan square theta काय असतो sec square theta आयडेंटिटी बघा त्यांना काय निघेल sec theta sec inverse sec cot theta theta ची किंमत काय आहे tan inverse t आता आपल्याला डिवाइडेड काढायचं आहे dy by dx मध्ये y च्या डेरिव्हेटिव्ह वरती काय y वाला आहे त्याने t च्या डेरिव्हेटिव्ह 1 plus t square आता sin च्या म्हणजे x च्या डेरिव्हेटिव्ह खाली pi च्या डेरिव्हेटिव्ह 0 minus 2 च्या नंतर tan च्या डेरिव्हेटिव्ह 1 plus t square 1 plus t square 1 plus t square cancel मग काय minus 1 by 2 या पद्धतीने चौथा तसं जे डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर थीटा जागेवर pi by 6 करायचे शेवटी म्हणजे पूर्ण डेरिव्हेटिव्ह या पद्धतीने काढा आणि थीटाच्या जागेवर काय करायचं शेवटी pi by 6 पाचवं उदाहरण बघा x equal to cosec square theta and y equal to cot cube theta आता याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x ने dy by dx करायला येतात y च्या डेरिव्हेटिव्ह वरती x च्या डेरिव्हेटिव्ह खाली त्याला y च्या डेरिव्हेटिव्ह काय fx वेक्टर समजून 3 पुढे उचलला त्याच्यातला एक वजा केला म्हणजे cot square theta आणि cot च्या काय minus cosec square theta त्यानंतर पुढचं त्याची बघा x च्या डेरिव्हेटिव्ह खाली cosec square काय दोन पुढे उतरेल त्याच्यातला एक वजा करायचा आणि cosec च्या डेरिव्हेटिव्ह काय minus cosec theta cot theta मग आता cosec वर कॅन्सल एक एक cot कॅन्सल मायनस कॅन्सल म्हणजे काय फक्त 3 by 2 cosec वर गेला cot एक एक म्हणजे cot आला होता शेवटी काय करतात dy by dx at theta equal to pi by 6 pi ची किंमत 180 समजायची डिग्री मध्ये करताना 180 ला स्थानामध्ये 30 येईल 7 ला 30 डिग्री अंशाच्या मध्ये डिवाइड टू cot 30 ची किंमत काय आहे टेबलवर cot 30 म्हणजे काय cos 30 भागिले sin 30 cos 30 काय असतो √3 by 2 sin 30 1 by 2 म्हणजे तो गणित केला म्हणजे √3 येतो म्हणजे 3√3 upon sin cos 30 पाठायला तर tan cos sec cos एक्स्ट्रा किती काढता येतात दहावीच्या वेळेस तुम्ही शिकले टेबलवरून किती कसे काढतात 30 45 60 90 याच्या टेबल तयार करून घ्या तुम्हाला दहावीला कसा तयार करतात ते शिकवलेलं आहे त्या टेबलचा उपयोग करू थीटा जागेवर थीटा बघायचा पाचवे बघा x equal to t square plus t plus 1 आणि y equal to sin phi t upon 2 plus cos phi t upon
2 आणि तो डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर टी जागा काय करायचं आपल्याला 1 भरायचं आहे. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी, कारण एक्स हा टी मध्ये वाय हा टी मध्ये, म्हणून dy बाय dx काय लिहायचं डायरेक्ट dy बाय dt म्हणजे y च्या वरती sin f x वर जाईल cos f x आणि f x च्या बाजूला म्हणजे पाय बाय 2 फुल लावून झालं. f x च्या t च्या 1 पाय बाय 2 म्हणजे 1 पाय बाय 2 फुल लावला. इथे तसंच cos f x च्या जाईल मायनस sin f x आणि पाय बाय 2 जाईल पाय बाय 2 होल डिवाइडेड बाय, आता इथे x च्या डेरिव्हेटिव्ह खाली काही लिहायचं 2t प्लस 1 प्लस 0 मग dy बाय dx ॲट t इक्वल टू काय टाकायचं आपल्याला पाचव्या उदाहरणामध्ये, सॉरी 6व्या उदाहरणामध्ये, 6व्या उदाहरणात टी ची किंमत काय भरायची आपल्याला 1 भरायची. म्हणजे ज्या ठिकाणी टी आहे त्या ठिकाणी 1 भरा, पाय बाय 2 cos ऑफ टी च्या 1 भरला cos पाय बाय 2 मायनस पाय बाय 2 sin पाय 1 पाय बाय 2 होल डिवाइडेड बाय 2 1 जा 2 प्लस 1 3 आला खाली. आता पाय बाय 2 cos पाय 2 0 असतो म्हणजे आपण 0 गेला मायनस पाय बाय 2 sin पाय 2 काय असतं 1 असतो sin 91 जातो इथं sin 91 म्हणजे मायनस पाय बाय 1 2 केला मायनस पाय बाय 6 3 2 जा 6 या पद्धतीने या डेस काढला मायनस पाय बाय 6. आणि शेवटचे एक्झाम्पल आला त्यातला x बरोबर t प्लस 2 sin पाय t y इक्वल टू 3t मायनस cos पाय t ॲट t इक्वल टू 1 बाय 2 म्हणजे जे डेरिव्हेटिव्ह काढा टी जागा शेवटी काय व्हायचं आहे 1 बाय 2 राहायचं आहे. x इक्वल टू t प्लस 2 sin पाय t y दिला आहे 3t मायनस cos पाय t डायरेक्ट वाटायचं तरी dy बाय dx म्हणजे काय y ला t ने डिफाइन करा x ला t ने डिफाइन करा म्हणजे y च्या डेरिव्हेटिव्ह वरती काय 3t च्या 3 मायनस cos f x च्या काय प्लस sin f x आणि पाय च्या डेरिव्हेटिव्ह पाय तिला आलो याला पाय इंटू 1 पाय झाला मल्टिपल. आता x च्या डेरिव्हेटिव्ह खाली t च्या डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 2 sin f x च्या काय cos f x आणि पाय च्या डेरिव्हेटिव्ह पाय तिकडे बाजूला लिहिला काय आणि पुढे लावला काय सारखा आहे. मग dy बाय dx ॲट t इक्वल टू 1 बाय 2 असताना काय होईल मग ज्या ज्या ठिकाणी t आहे त्या ठिकाणी 1 बाय 2 भरायचे आहे. 3 प्लस पाय साइन ऑफ पाय बाय 2 टी जागा 1 बाय 2 म्हणजे पाय वाटी झाला अपॉन 1 प्लस 2 cos पाय बाय 2 इंटू पाय. मग 3 प्लस पाय च्या प्लस साइन पाय मग काय असते 1 अपॉन 1 प्लस 2 cos पाय 2 0 असतो म्हणजे पुन्हा 0 झाला म्हणजे त्याला 3 प्लस पाय dy बाय dx काय होतं तुम्हाला 3 प्लस पाय. आता हेच झालं तुम्हाला प्रूव्ह दॅट शो दॅट तुम्ही विचारलंय x इक्वल टू हे y इक्वल टू हे देन प्रूव्ह दॅट. आता हे विचारलं आपण x इक्वल टू t प्लस 2 sin पाय t y इक्वल टू 3t मायनस cos पाय t ॲट t इक्वल टू 1 बाय 2 देन प्रूव्ह दॅट dy बाय dx इक्वल टू 3 प्लस पाय. हे दाखवा असं विचारलं म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढण्याचा प्रकार आपला असाच राहील, काही बदल नाही. फक्त शो दॅट आणि प्रूव्ह दॅट विचारला आहे म्हणजे तुम्हाला ते उत्तर आणावंच लागेल. याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे. याच्यानंतर थोडा की आपण शो दॅट आणि प्रूव्ह दॅट पॅरामीटर फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह बघा. इम्प्लिट फंक्शन मध्ये दिली जाणार इम्प्लिट पॅरामीटर फंक्शन नुसार सोडले फक्त डेरिव्हेटिव्ह काय दाखवायचे dx मायनस y अपॉन x शो दॅट आणि प्रूव्ह दॅट मध्ये जाणार आहे. तर पहिलं बघा x इक्वल टू a इन ब्रॅकेट अंडर ऑफ sec थीटा मायनस tan थीटा आणि y ला तुम्हाला अंडर ऑफ a इन ब्रॅकेट अंडर ऑफ sec थीटा प्लस tan थीटा. आता याला सोडवायचे दोन प्रकार आहेत. काय विचारते डायरेक्ट dy बाय थीटा dy बाय थीटा घेतील दोघांचा क्वेश्चन म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन याचे उपयोग करून टाकला. काय विद्यार्थी काय करतील सिम्युलेट करून फक्त एक सर मागून इक्वेशन टाकून घेतील बघा आयडेंटिटी उपयोग करून याला काय करून मी x का पॉने वर काय घेऊ अंडर ऑफ sec थीटा मायनस tan थीटा इथे y पॉने काय अंडर ऑफ sec थीटा प्लस tan थीटा स्क्वेअरिंग केली दोघा साईडला काय होईल x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर इक्वल टू काय फक्त sec थीटा मायनस tan थीटा झालं. इथे स्क्वेअरिंग केलं तर y स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर काय होईल sec थीटा प्लस
टॅन थिटा. आता आपण शिकलोय सेक थिटा मायनस टॅन थिटा, सेक थिटा प्लस टॅन थिटा यांचा प्रोडक्ट केला. सेक थिटा मायनस टॅन थिटा इंटू सेक थिटा प्लस टॅन थिटा इक्वल टू, आता सेक थिटा मायनस टॅन थिटा मध्ये स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर आणि याची किंमत आहे वाय स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर अशी दिली. मग ए मायनस बी प्लस बी काय असतं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर अपॉन ए रेशो काय झाला 4 झाला. मग आयडेंटिटी माहिती तुम्हाला सेक स्क्वेअर दिला मायनस टॅन स्क्वेअर दिला असतं म्हणजे एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर अपॉन ए रेशो 4. तिथं आपल्याला काय झाला एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर इक्वल टू ए रेशो 4. आता डिफरंट करायला काय एक्स स्क्वेअरला कॉन्स्टंट इक्वल टू वाय dy बाय एक्स प्लस वाय स्क्वेअरला कॉन्स्टंट स्क्वेअर 2x इक्वल टू कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0. वैला डिवाइड करतो 2xy डिवाइड 2xy ऑन बोथ साइड वी गेट 2xy कट केला जाता है dy साइड फक्त इथे 2xy गेला फक्त y रे डिवाइड केला तर म्हणजे x dy बाय x इक्वल टू मायनस y जस्ट 4 डिवाइड x काढला मायनस y अपॉन x प्रूफ. बघा x बरोबर a अंडर रूट सेक थिटा मायनस टॅन थिटा y इक्वल टू a अंडर रूट सेक थिटा प्लस टॅन थिटा शो दॅट dy बाय x इक्वल टू अपॉन मायनस y अपॉन x. आता काही विद्यार्थी काय करतील हा समज सोडवता आपण डायरेक्ट काढतील x इक्वल टू a अंडर रूट अंडर रूट f x समजून काढायचा a y इक्वल टू अंडर रूट f x समजून कसं काढतात ते बघा. हे समजलं सिम्युलेशन करून फक्त x आणि y मध्ये इक्वेशन जर तयार केलं तुम्ही असं तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढून उत्तरामध्ये सेक थिटा टॅन याचा उल्लेख आहे का नाही म्हणजे याच्या अर्थ सेक थिटा टॅन त्या सगळे कट व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी आपण काय केलं गेलं म्हणजे आयडेंटिटीचा आहे तो कसा कट करता येईल त्यासाठी प्रयत्न करायचा. आणि ते जमत नसेल तर दुसरी पद्धत बघा और मेथड dy बाय x करताना आपण काय करतो पहिले y च्या डेरिव्हेटिव्ह वरती y च्या डेरिव्हेटिव्ह म्हणजे हा y च्या डेरिव्हेटिव्ह हे जे असतात रूट f च्या डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 अंडर रूट ऑफ x आणि f x च्या डेरिव्हेटिव्ह बाजूला f काय आहे सेक थिटा च्या डेरिव्हेटिव्ह सेक थिटा टॅन थिटा प्लस टॅन डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर थिटा. इथे तसंच x च्या डेरिव्हेटिव्ह खाली a जाता तो अंडर रूट सेक थिटा मायनस टॅन थिटा सेक च्या डेरिव्हेटिव्ह सेक थिटा टॅन थिटा मायनस टॅन डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर थिटा असं आहे. मग पुढच्या स्टेपला 2 कॅन्सल रूट आउट करताना मग हा काही इथे कॉमन काढायला सेक थिटा कॉमन काढायला तो असं काय टॅन थिटा प्लस सेक थिटा लगा सेक थिटा प्लस टॅन थिटा लगा सारखं आहे सेक थिटा प्लस टॅन थिटा अपॉन अंडर रूट ऑफ सेक थिटा प्लस टॅन थिटा. इथे तसं डिवाइडला हा ए टू ए ला एन डिवाइड करा 2 ला डिवाइड करा फक्त इथे सेक कॉमन काढला आहे कोण सा टॅन थिटा मायनस सेक थिटा आपण मायनस कॉमन काढला आहे म्हणजे काय कोण सा सेक थिटा मायनस टॅन थिटा राहील अपॉन अंडर रूट ऑफ सेक थिटा मायनस टॅन थिटा असं राहील. पुढच्या स्टेपला हा सेक सेक कॅन्सल होईल हा सेक थिटा प्लस टॅन थिटा आणि हा रूट सेक थिटा प्लस टॅन थिटा मग याला आपण दोन्ही लिहू शकतो ना जसं x ला आपण लिहू शकतो आणि अंडर रूट ऑफ x इंटू अंडर रूट ऑफ x त्या पद्धतीने सेक थिटा प्लस टॅन थिटा काय करायचं मी दोनदा लिहिलं रूट मध्ये रूट ऑफ सेक थिटा प्लस टॅन थिटा ब्रॅकेट्स करा लिहू शकतो आपण याला म्हणजे काय एक स्टेप दाखवतो रूट ऑफ सेक थिटा प्लस टॅन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर आपण लिहू शकतो आणि याला सेक थिटा प्लस टॅन थिटाला सेक थिटा प्लस टॅन थिटा इक्वल लिहू शकतो ना. मग या सेक थिटा प्लस टॅन थिटाला रूटच्या ब्रॅकेट्स जर लिहिला मग एक रूट काढ झाला मग काय फक्त एक रूट काढ रूट ऑफ सेक थिटा प्लस टॅन थिटा खाली तसं खाली तसंच या सेक मायनस सेक थिटा मायनस टॅन थिटा रूटच्या ब्रॅकेट्स जर लिहिला एक रूट काढ झाला म्हणजे काय रूट सेक थिटा मायनस टॅन थिटा आणि हा मायनस चिन्ह मध्ये लिहिला जातो. मग याची किंमत काय अंडर रूट सेक थिटा प्लस टॅन थिटा अंडर रूट सेक थिटा प्लस टॅन थिटा काय y अपॉन आणि याची किंमत आहे y अपॉन सॉरी x अपॉन a कॅन्सल म्हणजे त्याला मायनस y अपॉन x. या पद्धतीने तुम्ही दाखवू शकतात म्हणजे कोणत्याही पद्धतीने सोडवला उत्तर शोधात आणायचे जे तुम्हाला मग ते सिम्प्लिफाय करून जे उत्तर आहे ते आणण्यासाठी प्रयत्न करायचा आहे.
म्हणजे याला आपण दोन पद्धतीने सोडू शकतो, बरोबर आहे. दुसरा एक्झाम्पल बघा, x इक्वल टू e टू sin 3t, y इक्वल टू e टू cos 3t. आता e टू sin 3t cos 3t दिसतंय का त्यामध्ये? नाही. म्हणजे याला टेकिंग लॉ वापरलाय का? लॉ मला उत्तरला बदल शोधा, म्हणजे त्याला लॉ वापर, टेकिंग लॉ. दुसरा उदाहरण थोडासा फरक बघा. 2 नंबरचा एक्झाम्पल, x इक्वल टू e टू sin 3t आणि y इक्वल टू e टू cos 3t. Taking log on both sides, we get log x equal to sin 3t. पुढे घेतला log मा लागेल PS ला, म्हणजे log वर असतो, म्हणजे sin 3t ची किंमत काय होते आपल्याला? log x. इथे तसंच log y equal to sin cos 3t. पुढे घेतला PS ला log लागला, log e वर असतो, x ते पडून जातो. cos 3t ची किंमत काय होते आपल्याला? log y. आता आपल्याला शोधात काढायचे dy वाय इक्वल टू मायनस y अपॉन x इंटू लॉग x अपॉन लॉग y हे आणायचे. आपण डिफरन्शिएट करताना dy dx करायचं, डिफरन्शिएट विथ द रिस्पेक्टिव्ह t. log च्या ठिकाणी 1 अपॉन x आणि x च्या ठिकाणी dx बाय dt. sin x च्या ठिकाणी cos fx आणि x च्या ठिकाणी dt च्या ठिकाणी त्रिकोण लावला, मग dx बाय dt काय भेटला? ix ची मल्टिपल 3x cos 3t. log y जोड़ी 1 upon y dy y चेक y जोड़ी dy by dt. cos f जोड़ी minus sin f x and sin f च्या t डेल dy by dt काय किती मल्टिपल दे minus dy sin 3t. by derivative of parametric function, by derivative of parametric function dy by dx equal to dy by dt upon dx by dt. मग dy by dt केले तर वाकलिया minus 3y sin 3t upon 3x cos 3t. 3 कैंसल minus y upon x. sin 3t की किंमत काय घातली आपण बघा, sin 3t की किंमत काय आहे? log x. बघा log x. cos 3t की किंमत काय घातली आपण? log y. बघा किंमत log y. therefore dy by dx equal to minus y log x upon x log y. hence proof. या पद्धतीने लक्षात आलं. डेरिव्हेटिव्ह काढण्याचा प्रकार आपला मागचा आहे, काही बदल नाही, फक्त x चा वेगळा y चा वेगळा तो किमती धरायचा आणि सूत्राने भरायचा. काही उदाहरणामध्ये लाल लाल होतं म्हणून मी डायरेक्ट काय केलं, y चा डायरेक्ट वरती लिहिला, x चा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट खाली लिहिला. पण रेग्युलरला तुम्हाला असंच लिहावं लागेल, सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढायचा आणि डेरिव्हेटिव्ह पॅरामेट्रिक फंक्शनचा फॉर्म्युला म्हणजे dy काय असतो? थीटा मध्ये असेल तर dy by dt अपॉन dx by dt काही, t मध्ये असेल तर dy by dt अपॉन dx by dt. त्याच पद्धतीने पुढचे उदाहरण बघा. तिसरं उदाहरण बघा, x इक्वल टू t प्लस 1 अपॉन t मायनस 1 आहे, y इक्वल टू t मायनस 1 अपॉन 1 प्लस t आहे. आता याच्यामध्ये मी बघा उत्तरामध्ये t दिसतं का? म्हणजे याला सिम्प्लिफाय करून t घात करा. t कसं घात करणार आहे? बरोबर आहे, मी लिहू शकतो 1 अपॉन t मायनस 1 अपॉन t प्लस 1. रेसिप्रोकल घेतला, उलटा उलट केले की काय 1 अपॉन t मायनस 1 केले उलटा उलट केला जाता भेटेल. म्हणजे t मायनस 1 अपॉन t प्लस 1 काय किंमत y ची किंमत आहे, म्हणजे एक जोड काढला 1 अपॉन y. याच्या आहे करून बिकॉज y 1 1 काय केलं, t मायनस 1 अपॉन 1 प्लस t ची किंमत y होती. मग तिरकस राहतात काय x y इक्वल टू 1. डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. त्याला 2 नंबर आहे, x ला कॉन्स्टंट y चा डेरिव्हेटिव्ह प्लस y ला कॉन्स्टंट x चा डेरिव्हेटिव्ह इक्वल टू 0. आपल्याला शोधायला काय पाहिजे? y स्क्वेअर प्लस dy इक्वल टू 0 पाहिजे. मग x dy by dx बघा, x dy dx प्लस y इक्वल टू 0. आता याच्यामध्ये पॅरामीटर फंक्शन डेरिव्हेटिव्ह मध्ये साधा आपला ग्रेड फंक्शनच्या टाइपचं साधा आहे. आता तुम्हाला डायरेक्ट पॅरामीटर वापरायचे x ला t इंटिग्रेट करा, y ला t इंटिग्रेट करा, दोघांचा क्वेश्चन घ्या. मागच्या पद्धतीने दाखवू तसं दोन पद्धती याला पण आहेत. एक आपण सिम्प्लिफाय करून x t गायब करणे आणि t मध्ये राहून असताना काढणे, दोन प्रकार दाखवले. तसं याच्यामध्ये दोन प्रकार तुम्ही याला सोडू शकता. मग आपल्याला x dy by dx प्लस y दिलेला आहे इक्वल टू 0.
आता बघा याच्यामध्ये दिसतंय तुम्हाला x ची किंमत काय करू x ची किंमत काय 1 अपॉन याला दे 2 नंबर x ची किंमत आपण वापरायची 1 अपॉन y dy by dx plus y equal to 0 याला सेम काढा 1 dy x ला 1 ने डिवाइड केलं तर dy dx y चे मल्टिपल किंवा समोरासमोर पेटलं तरी चालेल तुम्हाला समजायचं असेल तर काही 1 अपॉन y dy by dx हा प्लस y किती काय मायनस y आता डिवाइड मल्टिपल डिवाइड इक्वल टू मायनस y स्क्वेअर y टू y स्क्वेअर माहिती आहे म्हणजे y स्क्वेअर प्लस dy by dx इक्वल टू तिकडे काही नाही म्हणजे काय येतो 0 बघा y स्क्वेअर प्लस dy dx इक्वल टू 0 आहे प्रूफ म्हणजे याला कराटे काय गरज पडली का नाही याला टी गायब करायचे असेल दोघं समीकरण सोडून टी कसा गायब होईल त्यासाठी प्रयत्न करणे किंवा x ला t ने डिपेंड करणे y ला t ने डिपेंड करणे दोघांचा पर्सेंट डिवाइड करून हे आणायचे तुम्हाला y स्क्वेअर प्लस dy by dx इक्वल टू 0 आता चौथं उदाहरण बघा चौथ्या उदाहरणामध्ये x दिलाय तुम्हाला sin इनवर्स e raised to t आणि y दिलाय अंडर ऑफ 1 मायनस e raised to 2t आणि शोधायचं तिथे आपल्याला आहे sin x plus dy by dx इक्वल टू 0 दाखवायचं आहे आता याला एक डायरेक्ट काढतो मी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t कारण x हा t मध्ये y हा t मध्ये म्हणजे याला dx by dt काढता येते ना sin इनवर्स f चे व्हॅल्यू 1 अपॉन अंडर ऑफ 1 मायनस fx चा स्क्वेअर आणि fx च्या वाईला e raised to t चे e raised to t सिंप्लिफाय करतो e raised to t अपॉन अंडर ऑफ 1 मायनस e raised to 2t t into 2t याला तर त्याची इकडे dy by dt काय 1 अपॉन 2 अंडर ऑफ x और fx का डेल्टा मान में एक आ जाएगा माइनस e raised to fx और e raised to fx and 2t चा 2 2 कैंसिल म्हणजे माइनस e raised to 2t अपॉन अंडर ऑफ e raised to माइनस 2t असे y डेरिवेटिव ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन dy by dx काय येतं आपण dy by dt अपॉन dx by dt पॅरामेट्रिक मध्ये दोघांचा क्वोशंट असतो मग dy by dt घेतो पहिले माइनस e raised to 2t अपॉन अंडर ऑफ 1 माइनस e raised to 2t over divided by dx by dt घेतो e raised to dt अपॉन अंडर ऑफ 1 माइनस e raised to 2t याची उलटा आठ केला तर तीन काढली काय आला फक्त नोट माइनस e raised to t अपॉन e raised to t लॉ ऑफ इंटिग्रेशन वर उचलायला 2t मधून 1t गेला 1t राहील म्हणजे मायनस e raised to t आता आपल्याला उत्तर दाखवायचे sin x dy by dx इक्वल टू 0 दाखवायचे sin x सॉरी dy by dx काय भेटलं तुम्हाला मायनस e raised to t भेटला आणि आपल्याला दाखवायचे sin x plus dy by dx इक्वल टू 0 दाखवायचे मग मायनस e raised to t ची किंमत काय बघायची मध्ये याच्यावरून बघा याला सिम्प्लिफाय केला आपण आता sin x इंटिग्रेशन sin x sin x वर काय भेटलं तुम्हाला e raised to t भेटला हा sin वर sin x sin वर e raised to t म्हणजे e raised to t च्या जागी sin x वापरतो मायनस sin x आणि राईट घेतलं काय sin x प्लस dy by dx इक्वल टू काय दिला तुम्ही काय घेतात 0 sin x प्रूफ म्हणजे आपण जे इक्वेशन घेतले त्याला सिम्प्लिफाय करून जेणेकरून ओळून जाणून हे sin x प्लस dy by dx इक्वल टू 0 आणायचे मग याची किंमत दोन तार होतं याची किंमत दोन तार होतं ते तुम्ही शोधायचे आणि शोधायचे उत्तर आणण्यासाठी प्रयत्न करायचे असा हा पहिला प्रकार होता x बरोबर y बरोबर दिला असताना आता दुसरा प्रकार कसा विचारलाय पॅरामेट्रिक मध्ये हा x sin x ने याला डिफरंट करायचे डिफरन्शिएट x sin x विथ रिस्पेक्ट टू tan x असं दिलंय म्हणजे काय याला तुम्ही u मानला आणि याला v मानला u ला v ने डिफरंट करा u ला v ने डिफरंट करा म्हणजे काय du अपॉन dv विचारलेला आहे असा त्याचा अर्थ होतो बघा पाचवं उदाहरण आपण याला u मान घेऊ x sin x आणि याला मान घेऊ v बरोबर देन शो दॅट देन फाइंड काय करायचं आपल्याला याला याने डिफरंट करायचं म्हणजे काय u ला v ने डिफरन्शिएट करायचे असा त्याचा अर्थ होतो म्हणजे तुम्ही याला u मानला आणि याला v मानला म्हणजे u ला v ने डिफरंट करा म्हणजे u ला v ने डिफरंट करा असं पावत आहे मग du by dv डायरेक्ट काढतो बेटा du by dv म्हणजे काय u हा x मध्ये v हा x मध्ये
म्हणजे यू ला बी एक्स डिपेंड करा, व्ही ला एक्स डिपेंड करा, यूच्या डेरिव्हेटिव्ह वरती. यूच्या डेरिव्हेटिव्ह काय यू वरती एक्सच्या एक्स ला कॉन्स्टंट प्रोडक्ट करू यूच्या डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स प्लस साइन एक्स ला कॉन्स्टंट एक्सच्या डेरिव्हेटिव्ह 1 आणि व्हीच्या डेरिव्हेटिव्ह खाली tan एक्सच्या डेरिव्हेटिव्ह काय sec स्क्वेअर एक्स झालं उत्तर. इथे काही शोधा टू डेरिव्हेटिव्ह करलाय का नाही, याने याला डिफाइन करा म्हणजे उत्तर येते लिहा x cos x plus sin x upon sec square x. कसं सॉल्व्ह बघा. या tan इन्व्हर्सला मी काय म्हणेन u मानतो. tan इन्व्हर्स x upon अंडर ऑफ 1 minus x plus u मानला आणि याला v मानतो. sec इन्व्हर्स 1 upon 2x plus minus 1. then find काय फाइंड करायला आपल्याला du by dv. त्याला u मानलाय, u ला v डिफाइन करा म्हणजे du by dv विचारलेला आहे. आता tan इन्व्हर्स वाला टाइप आहे इन्व्हर्स मध्ये आठवतंय तुम्हाला tan इन्व्हर्स त्या आणण्यासाठी प्रयत्न करणार, sec इन्व्हर्स ते करण्यासाठी प्रयत्न करणे असा टाइप आहे. मग आपण हे sec इन्व्हर्स sin थीटा किंवा cos थीटा करू शकतो. 1 मायनस सर्व फॉर्म तेवढे मग पुट एक बरोबर cos थीटा होता, एक बरोबर cos थीटा होता तर थीटा वर काय cos इन्व्हर्स x बरोबर. म्हणजे इथे अगर cos थीटा होता x अगर v इक्वल टू tan इन्व्हर्स cos थीटा अपॉन अंडर ऑफ 1 मायनस cos स्क्वेअर थीटा. tan इन्व्हर्स cos थीटा अंडर 1 मायनस cos वर्ग होता sin वर्ग बाहेर निघताना काय निघेल sin. मग tan इन्व्हर्स cos अपॉन sin काय असतं cot. मग cot ला tan करून घ्या, tan इन्व्हर्स tan 90 मायनस थीटा. tan इन्व्हर्स tan कट पाय बाय 2 मायनस थीटा किंमत करून टाकली काय थीटा किंमत cos इन्व्हर्स x. आता x च्या डेरिव्हेटिव्ह काढा, सॉरी u च्या डेरिव्हेटिव्ह काढा du by dx 0 मायनस मायनस cos इन्व्हर्स परत मायनस अपॉन अंडर ऑफ 1 मायनस x म्हणजे काय राहतो मायनस मायनस प्लस झाला. जसं मी च्या डेरिव्हेटिव्ह काढला तसं तुम्ही काय काढायचं आता v च्या डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. v च्या डेरिव्हेटिव्ह काढा तसं तुम्ही काय करा v इक्वल टू sec इन्व्हर्स 1 upon 2 cos square theta minus 1. sec इन्व्हर्स 1 upon 2 cos square theta minus 1 काय होणार आहे cos theta होणार आहे. sec इन्व्हर्स 1 upon cos sec theta म्हणजे sec theta. sec इन्व्हर्स sec cot 2 theta 2 theta म्हणजे काय म्हणतो आपण cos इन्व्हर्स x. आता डेरिव्हेटिव्ह काढा विचार d divided x काय -2 upon अंडर ऑफ 1 minus x. बरं मग आपल्याला विचारलं आहे du by dv. therefore du by dv बरोबर du by dv म्हणजे dv च्या डेरिव्हेटिव्ह वरती काय dv च्या डेरिव्हेटिव्ह 1 upon अंडर ऑफ 1 minus x upon dv by dx च्या डेरिव्हेटिव्ह खाली -2 upon अंडर ऑफ 1 minus x. हा रूट कॅन्सल म्हणजे काय करावं तिथं -1/2 या पद्धतीने du by dx करता येतं. म्हणून मी सांगितलं की डेरिव्हेटिव्ह ऑफ इन्व्हर्स फंक्शन आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन याची प्रॅक्टिस जर तुमची झाली तर या tan इन्व्हर्स ला tan इन्व्हर्स डेरिव्हेटिव्ह सोपा जाईल. का डेफिनेशन ऑफ इन्व्हर्स फंक्शन वापरून डेरिव्हेटिव्ह सोपा जाईल. का डेरिव्हेटिव्ह tan इन्व्हर्स tan f x आणण्यासाठी प्रयत्न करून सोडवतात. tan इन्व्हर्स tan f x आणण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी दोन मेथड आहेत, युजिंग ट्रिग्नॅटिक पॉलिनॉमियल आणि युजिंग ट्रिग्नॅटिक सब्स्टिट्यूशन. ती लागेल का ती चेक करायचं. आणि शेवटची आहे tan इन्व्हर्स f x म्हणजे tan इन्व्हर्स पॉलिनॉमियल मेथड tan इन्व्हर्स x plus y upon 1 minus x y equal to tan इन्व्हर्स x plus tan इन्व्हर्स y. या पाच फॉर्म्युल्यामध्ये tan इन्व्हर्स f x चा डेरिव्हेटिव्ह काढतात. मग तो कोणत्या फॉर्ममध्ये डेरिव्हेटिव्ह काढता येईल आणि कसा काढता येईल सोपा कसा होईल यासाठी प्रयत्न करायचा. समजलं? पाचवं सहावं तसंच सातवं आहे. सहावं नंतर सातवं कसं आहे म्हणजे याला u मानला याला v माना. u ला v ने डिवाइड करा म्हणजे u काय घेणार पाचव्या उदाहरणामध्ये इथे जे उत्तर आहे u घेतला मी 3 आणि v घेतला log x चा क्यूब. याला आपण काय करू शकतो 3 पुढे घेतला 3 log x लिहू शकतो बरोबर आहे. जर फाइंड विचारला काय आपल्याला फाइंड du by dv असं विचारलं आहे. पण du by dv डायरेक्ट लिहून आता काय du by dv म्हणजे v च्या डेरिव्हेटिव्ह वरती v च्या डेरिव्हेटिव्ह खाली v च्या डेरिव्हेटिव्ह वरती काय 3 log 3 v च्या डेरिव्हेटिव्ह खाली log च्या डेरिव्हेटिव्ह काय 3 upon x. काय करा पहिला 3 x log 3 upon 3 उलटा केला x वरती म्हणजे du upon d काय भेटला 3 into x log 3 upon 3. या पद्धतीने डेरिव्हेटिव्ह ऑफ क्वाड्रॅटिक फंक्शन सुद्धा आपला संपलेला आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ क्वाड्रॅटिक फंक्शन मध्ये तर दोन प्रकार दाखवले मी. पहिला x आणि y मान वेगवेगळा डेरिव्हेटिव्ह काढणे
इथे एक्स आणि वाय का मारली कारण एक्स आहे ऑलरेडी फंक्शन एक्स मध्ये येतो म्हणून याला यू मारा आणि यू मध्ये असेल तर एक्स वाय मारा पॅराट्रिक करायचं असेल तर. आणि जसं आपण पॅराट्रिक डेरिव्हेटिव्ह काढला सेपरेट दोघांचा क्वोशंट म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅराट्रिक फंक्शन. जर तुम्हाला ते वापरायचे नसेल तर आपण मागच्या उदाहरणामध्ये काय करतो मॅडम याला इथे ऍडजस्ट केलं जेणेकरून एक्स आणि वाय मध्ये उत्तर यात पाहिला टी टी काय पाहिलं आहे इथे सेव्ह केला मागच्या कट मध्ये प्रयत्न करायचा जेणेकरून एक्स वाय मध्ये उत्तर येईल म्हणजे याच्यामध्ये थिटावाला उत्तर आलं आहे का नाही. असं हे करून आपण पॅराट्रिकचा उपयोग न करता डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. म्हणजे ते क्रमांक आणि आयडेंटिटी करून एक्स वाय मध्ये इक्वेशन आला तर पॅराट्रिकची गरज पडत नाही डायरेक्ट ग्रेड मध्ये कन्वर्ट होतो. मागच्या उदाहरण आपण दोन पद्धतीने सोडवलंय पॅराट्रिक मध्ये सुद्धा आणि पॅरामेट्रिकच्या फॉर्म्युला इम्प्लिसिट मध्ये कन्वर्ट करून डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे. अशा पद्धतीने आपला डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅराट्रिक फंक्शन संपलेला आहे. आता शेवटच्या टाईप डेरिव्हेटिव्ह ऑफ हायर ऑर्डर म्हणजे डबल डेरिव्हेटिव्ह वरून डेरिव्हेटिव्ह काढणे म्हणजे तुम्हाला जास्त दोन डेरिव्हेटिव्ह आहेत तर मग आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह याच्यावर आपण पुढच्या वेळेस बघू.